हो, तर तुम्ही बेल्ल्याच्या उपसरपंचांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवा बेल्लेकरांसाठी, बेल्ल्याच्या विकासासाठी? मी 2 दिवसापूर्वी आमच्या अत्यंत जवळचा सहकारी मित्र त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचं त्या ठिकाणी बातमी समजली. आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमचे पापाबाई जे नाजिमभाई व्यापारी यांची त्या ठिकाणी बेल्ल्याच्या उपसरपंचपदी, खरं तर आम्ही अनेक वर्षापासूनच मित्र आहोत आणि ज्यावेळेस मित्राची अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवड झाली या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. आणि मी त्या दिवशी पण त्यांना लगेच त्या दिवशी तात्काळ फोन केला होता साहेब, आणि आज आपण भेटायला आलो. माझ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. असे तरुण सहकारी जे गावचं नेतृत्व करतात, त्यांना काहीतरी करण्याची तळमळ आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं जे काही गावासमोर असेल, ग्रामपंचायत समोर असेल, जे काही त्यांनी शब्द दिला, त्यांनी लगेच तो त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून पण त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य आलं होतं. परंतु यांच्या माध्यमातून हा जो काही कार्यकाळ त्यांना मिळालाय, इथून पुढे पण त्यांच्या सामाजिक जीवन, राजकीय जीवनात त्यांनी त्यांच्या प्रभागाचा असेल, गावचा असेल, जेवढा जास्तीत जास्त विकास करता यावा तेवढं त्यांनी करावा, हीच माझी या ठिकाणी विनंती. आणि पापाबाईंना मनापासून सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला उपसरपंच पदाच्या शुभेच्छा. काय ठरलं, किती कार्यकाळ? आमचं कार्यकाळ ठरलं 2 महिन्याचं. फक्त 2 महिने? हो. का आता आम्ही सगळे 12 सदस्य आहे. आता आमची कारकिर्दी राहिली फक्त 2 वर्षाची. असं पहिलं आमचं सगळं ठरून झालं होतं काही सगळ्यांना 2-2 महिने येतील. 2 महिन्यात गावचा विकास काय करणार? 2 महिन्याचं असं काय नाही, असं पार्टीसाठी असं काय नाही, काय ती खुर्ची मिळेल म्हणून ते हे कामं करायची. इथून पुढे पण माग सगळे कामं केली आणि याच्या पुढे पण पदाच्या खुर्चीची गरज काय होती? सगळ्यांच्या गावाचं ठरलं होतं काही सगळ्यांना संधी द्यावं म्हणून. 2 महिन्यात काय करणार, काय प्लॅन असेल ना? हो, जे पण काम राहिलेलं आहे ते काम 100% करणार. बेल्लेगावात खूप कचरा आहे. हो. तुमच्या खालच्या बाजूला तिथे जो सोमवारी बाजार भरतो, हो, तिथं मार्केट कमिटीचं दुर्लक्ष होतं, सगळं शेणबिन पडतं, स्वच्छता नाही. आता पावसाळा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, गावामध्ये डुक्कर आहेत. नाही आता नाही संपले. डुक्करमुक्त गाव. हो हो माझा शब्द मागे घे. हो. तर राजाभाऊ नाहीत. हो. राजाभाऊची आठवण? राजाभाऊची तर कायम आठवण राहणारच. कारण माणूस तो 1 नंबर ग्रेट माणूस होता. जुन्नर तालुक्याचे ढाण्यावाग म्हणून राजाभाऊंची ओळख. आणि इथं बेल्ल्यात आल्यानंतर बेल्ला आणि राजाभाऊ गुंजाळ ही जी ओळख आहे हे कधी विसरू शकणारी ओळख नाही. आणि बेल्ल्यामध्ये आल्यावर नक्की त्यांची त्या ठिकाणी उणीव भासची आठवण येते. तुम्ही काय सांगाल? मागच्या निवडणुकीला भाऊ असताना आपण एक निवडणुकीला एकत्र काम केलेलं आहे. भाऊंचा एक डायलॉग होता, आठवतो? हो. काय म्हणतो? वाघ वाघ असतो हमशीर. आज भाऊ आपल्यात नाही. भाऊ आपल्यात नाही हे सगळ्यांना जाणवतं, गावालाही जाणवतं. परंतु आम्ही भाऊंची जागा थोडीफार भरून काढली आता सध्या. राजाभाऊ म्हणाले होते राजाभाऊ शेर आहे, शेर. शेर शेरचाच बच्चा आहे, त्याची साधी किल्ले आहे. उपसरपंचांना शुभेच्छा. काय उपसरपंचांना शुभेच्छा, चांगल्या शुभेच्छा आहे. त्यांना निवडून आणण्यातच माझा वाटा आहे त्याच्यात. मी जरी शिवसेनेचा असला तरी गावात शिवसेना ही पार्टी नाही धरत, गाव पातळी चालत. पुढचे उपसरपंच कोण? पुढचे आपले ताराचंद मुलमुले आप्पा. त्याच्यानंतर समीर गायकवाड. त्याच्यानंतर कैलास आरोटे. कैलास आरोटे. त्याच्यानंतर किरण गुंजाळ. त्याच्यानंतर मग महिला चालू होती. त्याच्यानंतर सगळे महिला. असं आमचं सगळ्यांचं ठरलंय. हो हो, सगळं प्लॅन तयारी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच,
पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.